अतिक्रमणाविरोधात प्रशासनाचा बुलडोझर, वाघी रोड मोकळा. नागरिकांना दिलासा. नांदेड शहरात वाढत्या अतिक्रमणाच्या समस्येवर लगाम घालण्यासाठी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त कारवाईत वाघी रोड परिसरात मोठी धडक मोहीम दिनांक 5 मे 2026 रोजी राबवण्यात आली. उत्तर विभागाचे अतिक्रमण पथक प्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर दत्ता कल्याणकर यांनी तात्काळ कारवाईचा धडाका लावत अतिक्रमणधारकांमध्ये मोठी खळबळ उडवली. महापालिकेचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, उपायुक्त सरदार अजित पाल सिंग संधू आणि सहाय्यक आयुक्त रावण सोनसळे यांच्या आदेशानुसार ही मोहीम पार पडली. जेसीबीच्या सहाय्यानं रस्ते आणि पदपथांवरील अनधिकृत स्टॉल, फेरीवाले आणि वाहतुकीस अडथळा ठरणारे साहित्य हटवण्यात आले. या कारवाईमुळे वाघी रोडवरील वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळतो आहे. वाहतूक शाखा वजीराबाद आणि वजीराबाद पोलीस ठाण्याच्या पथकाने कडक बंदोबस्त ठेवत मोहीम शांततेत पूर्ण केली. प्रशासनाने नागरिकांना इशारा देत सार्वजनिक ठिकाणी अतिक्रमण करू नये, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले आहे. या धडक कारवाईचे शहरवासियांकडून स्वागत होत असून पुढील काळातही अशी मोहीम अधिक तीव्र करण्याचा प्रशासनाचा इशारा आहे. मागील 8 दिवसापासून नांदेड महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त रित्या पथकाद्वारे आपण अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू केलेली आहे आणि त्या मोहिमेचा आज भाग म्हणून आपण खडकपुरा वाघी रोड जो वाहतुकीसाठी खूप प्रॉब्लेम येत होते, ट्रॅफिक जाम होत होतो, त्यामुळे त्याचे जे रस्त्यावरचे अतिक्रमण आहे आणि फुटपाथवरचे अतिक्रमण ते काढण्यात येत आहे आज महानगरपालिकेतर्फे. आणि लोकांना आवाहन करतो की महापालिकेला आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करा, रस्त्यावर अतिक्रमण करू नका आणि असल्यास अतिक्रमण स्वतःहून काढून घ्यावे.